नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रज्ञा सूर्य, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन। भारतीय बौद्ध महासभा तथा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्मकार्यास विनम्र अभिवादन। ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, आनंदराजी आंबेडकर या तिन्ही बंधूच्या धम्मकार्यास माझे विनम्र अभिवादन। रायगड जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष अनिलजी मोरे आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुशीलजी वाघमारे यांना माझा सविनय जय भीम। शहर शाखा माणगाव आणि माणगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रबुद्ध जाधव आणि शहर शाखेचे अध्यक्ष माननीय गौतमजी वाघमारे, सचिव संदीपजी साळवे आणि कोषाध्यक्ष संगीताताई तांबे यांना माझा सविनय जय भीम। आज प्रवचन मालिकेचा 17वा पुष्प आहे आणि आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व कसे। या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी भीमवंदना। शीलदर्शन संपन्नं धम्मट्टं सच्चवेदिनं, शीलदर्शनं संपन्नं धम्मट्टं सच्चवेदिनं, सदा जागरमाणानं अहोरत्तानुसिक्किणं, सदा जागरमाणानं अहोरत्तानुसिक्किणं, न च हूँ न च भविष्यति, न च एतरहि वेचति, न च हूँ न च भविष्यति, न च एतरहि वेचति, जागवन्तं पुरीशं बहुसुतो भीमरावं, जागवन्तं पुरीशं बहुसुतो भीमरावं, महापण्डितो महानायको तथागतस्य सावको, महापण्डितो महानायको तथागतस्य सावको, वन्दामि भीमरावं, वन्दामि भीमरावं, वन्दामि भीमरावं। सम्मादिठ्ठि समाधानं धम्मं बहुजनस्य देशितं, सम्मादिठ्ठि समाधानं धम्मं बहुजनस्य देशितं,
वज्यञ्च वजतो नित्वा अवज्यञ्च अवज्यतो वज्यञ्च वजतो नित्वा अवज्यञ्च अवज्यतो पापानि परिवज्जिन्तो पय्यपारमी पूरिन्तो पापानि परिवज्जिन्तो पय्यपारमी पूरिन्तो तिक्कमेधावी गम्भीरो कारुणिको भीमरावं तिक्कमेधावी गम्भीरो कारुणिको भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं समानता च स्वाधीनता च संघच्च अभिवट्टको समानता च स्वाधीनता च संघच्च अभिवट्टको वर्णभेदस्य उपछिन्दको अवैराणि विजितो वर्णभेदस्य उपछिन्दको अवैराणि विजितो जम्बूदीपस्य विधिनिजनको जम्बूदीपस्य विधिनिजनको विजठाणे सुपारो युगन्धरो भीमरावं विजठाणे सुपारो युगन्धरो भीमरावं महापण्डितो महानायको तथागतस्य सावको महापण्डितो महानायको तथागतस्य सावको वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं वन्दामि भीमरावं साधु साधु साधु। आपण पहिल्यांदा तथागत बुद्धांचा जन्म आणि त्यांचं कार्य याविषयी थोडक्यात इतिहास पार्श्वभूमी पाहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व कसे हे जर समजायचं असेल तर आपल्याला बोधिसत्वाची संकल्पना समजावून घ्यावी लागेल। आणि बोधिसत्वाची संकल्पना समजून घेत असताना सुत्त पिटक की ज्या सुत्त पिटकामध्ये अनेक ग्रंथ आहेत आणि त्यापैकी एक जो ग्रंथ आहे बुद्धवंश, तर या बुद्धवंशामध्ये निदान कथा आलेल्या आहेत की ज्यामध्ये तथागतांचं आत्मचरित्र आलेलं आहे। जातक अठ्ठकथेच्या परिचयामध्ये सुद्धा निदान कथा दिली आहे। चित्तं विठ्ठतु सद्धमो म्हणजे सत्यावर आधारित धम्म चिरकाल प्रतिष्ठित राहावा म्हणून याची रचना केलेली आहे। या निदान कथेचे 3 भाग आहेत। एक दुरे निदान, 2 अविदुरे निदान आणि 3 संतिके निदान। दुरे निदानामध्ये सुमेध पंडित हा भगवान दीपंकर बुद्धाच्या चरणी प्रतिज्ञा घेतो की मी सर्वांचा बुद्ध होणार आहे। तिथपासून ते वेसांतराचे शरीर सोडून तुषित देवलोकामध्ये जन्म घेण्यापर्यंतची हकीकत जी आहे की या
दुरे निदानामध्ये आलेली आहे. 2. अविदुरे निदान. अविदुरे निदान म्हणजे तुषित देवलोकात मरून पृथ्वीवर महामाया देवीच्या पोटी सिद्धार्थ गौतम म्हणून जन्म घेऊन बोधिवृक्षाखाली सर्वज्ञता सम्यक संबुद्धत्व प्राप्त करेपर्यंतच्या ज्या घटना किंवा कथा आलेल्या आहेत त्याला अविदुरे निदान असं म्हटलेलं आहे. 3रा भाग आहे संतिके निदान. बोधिप्राप्तीनंतर तथागत भगवान गौतम बुद्धाने ते जिथे जिथे विचरण करत गेलेले आहेत तिथल्या घटना, त्या घटनांचं वर्णन या संतिके निदानामध्ये आलेलं आहे. मग हे जे 3 विभाग आहेत त्यातला जो पहिला भाग आहे दुरे निदान, ती संकल्पना पहिले समजून घेऊ की सुमेध पंडित एका श्रीमंत अशा पती पत्नीकडे हा सुमेध पंडित त्यांनी जन्म घेतला होता आणि त्या सुमेधाचे आई वडील मरण पावले आणि त्यांच्याकडे जी संपत्ती होती ती खूप संपत्ती होती आणि ही सगळी संपत्ती सुमेधाने विशाल खजिना लोकांना वाटला आणि तो जो खजिना आहे तो पूर्ण जनतेमध्ये समाजामध्ये वाटला आणि तो हिमालयात धम्मक पर्वतावर ऋषी पवज्जा घेऊन तो तिथे राहिला. सतत ध्यान साधना करत करत त्याने 5 निवरण जे आहे त्याचे नष्ट झाले आणि त्याला 3 अभिज्ञा इद्दी प्राप्त झाल्या. तेव्हा त्यांना समजलं की रम्य नगरामध्ये भगवान दीपंकर बुद्ध येत आहेत आणि ते इतर नागरिकाबरोबर आपणही त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा म्हणून सुमेध पंडित हे त्या नागरिकाबरोबर नगर सुशोभित करू लागला आणि साफसफाईसाठी मदत करू लागला. तेव्हा दीपंकर बुद्ध संघासहित त्यांचं आगमन झालं. रस्ता पूर्ण साफ नव्हता, सगळीकडे चिखल होता म्हणून सुमेध पंडिताने स्वतःला चिखलामध्ये झोपून घेतलं आणि दीपंकर बुद्धाचं तो स्वागत करतो. त्यांनी स्वागत केलं आणि त्यावेळी त्यांनी अशी प्रतिज्ञा घेतली की मी सर्व विश्वात जगात सर्वज्ञता प्राप्त करून मी बुद्ध होईन, बुद्धपद प्राप्त करीन आणि सर्व देवतासह सर्व लोकांचा जगांचा बुद्ध होईन. ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी काही आवश्यक धर्म असतात ते त्याच्याकडे होते आणि त्यांनी ज्या दृढ निश्चयानं, तो बोधिसत्व असल्यामुळे दृढ निश्चयानं 10 पारमिता पूर्ण केल्या आणि तो महामायेच्या पोटी जन्माला आला. तो हा सिद्धार्थ गौतम बुद्ध. आता इथे हा सुमेध बोधिसत्व होता. बोधिसत्वाची संकल्पना कशी आहे ती पुढे आपण बघणार आहोत. परंतु दीपंकर बुद्ध
हे तथागत सिद्धार्थ बुद्धाच्या आधी झालेले आहेत. आणि म्हणून आपण बुद्धवंदना, संघवंदना आणि धम्मवंदना म्हणतो. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता. एच बुद्धा अतीताच म्हणजे अतीतात झालेले बुद्ध. एच बुद्धा अनागता वर्तमानातील बुद्ध. आणि पच्चुपन्नाचे बुद्धा म्हणजे भविष्यात होणारे बुद्ध. या सर्वांना माझे वंदन आहे. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पच्चुपन्नाचे बुद्धा अहं वंदामि सर्वदा. आपण हे म्हणतो. याचा अर्थ मागे झालेले बुद्ध जे आहेत ते निश्चित झालेले आहेत. तर ते बुद्ध कोणते? तर 28 बुद्ध होऊन गेलेले आहेत. तथागत सम्यक संबुद्धांच्या आधी दीपंकर बुद्ध, कौंडिन्य बुद्ध, मंगल बुद्ध, सुमन बुद्ध, रेवत बुद्ध, शोभित बुद्ध, अनौमदस्सी बुद्ध, पदुम बुद्ध, नारद बुद्ध, पद्मुत्तर बुद्ध, सुमेध बुद्ध, सुजात बुद्ध, पियदस्सी बुद्ध, अथदस्सी बुद्ध, धम्मदस्सी बुद्ध, सिद्धत्त बुद्ध, तिस्स बुद्ध, फुस्स बुद्ध, विपस्सी बुद्ध, सिखी बुद्ध, वेसुबु बुद्ध, कुकुसंद बुद्ध आणि कोणागमन बुद्ध आणि कश्यप बुद्ध. म्हणजे ही 28 बुद्धांची नावं आहेत जे अतीतातले आहेत. आणि म्हणून युगे 28 उभा विटेवरी. आपण विठेवरी उभा असलेल्या विठ्ठलाला काय म्हणतो? युगे 28 उभा विटेवरी. म्हणजे 28 युगामध्ये बुद्ध झालेला आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक युगामध्ये एक बुद्ध झालेला आहे. ही संकल्पना आहे. जर ही संकल्पना आहे तर यात पुढे आपण बघूयात की संकल्पना पुढे बोधिसत्वापर्यंत कशी आलेली आहे. बोधिसत्व म्हणजे काय? बोधिसत्व म्हणजे बोधी हा शब्द बुद्ध म्हणजेच बुद्ध या धातूपासून उत्पन्न झालेला आहे. या शब्दाचा अर्थ ज्ञानी. या शब्दाचा अर्थ ज्ञानी, पंडित, प्रज्ञावंत, जागृत, प्रबुद्ध. सामान्य अर्थाने नाही तर सत्याची जाणीव असलेला जागृत, विवेकी, बुद्धिप्रामाण्यवादी असा होय. म्हणजे बुद्ध म्हणजे काय? तर सत्याची जाणीव असलेला विवेकशील, बुद्धिप्रामाण्यवादी. पाली भाषेमध्ये सत म्हणजे सत्य आणि संस्कृतमध्ये सत्व म्हणजे अंश. याचा अर्थ असा आहे की जीव मात्र किंवा समर्पित जीव मात्र ते बोधिसत्व म्हणजे त्याने आपले जीवन केवळ बुद्धत्व प्राप्तीसाठी वाहून घेतले आहे असा जीव अर्थात ज्ञानाच्या प्रती समर्पित आहे. ज्याने जीवन म्हणजे सर्व प्राणीमात्रासाठी बाळगलेली बुद्धत्व प्राप्तीची इच्छा होय. ज्याने बुद्ध होणे निश्चित केले आहे अशी व्यक्ती हा बोधिसत्वाचा अर्थ होतो. आता बोधिसत्व जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण समजून घेऊया. बोधिसत्वाची संकल्पना समजून घेत असताना महाराष्ट्रात आणि इतरही हजारो लेण्या अस्तित्वात आहेत. त्यापैकी अजिंठा आणि बागलेणी. अजिंठा आणि बागलेण्यामध्ये बोधिसत्व पद्मपाणी, अवलोकितेश्वर आपणास माहीत आहेत. आता ह्या ज्या दोन
प्रतिमा आहे, पेंटिंग्ज आहेत. हे फ्रेस्को आणि फ्रेस्कस्को पद्धतीने रंगवलेली पेंटिंग्ज आहेत, चित्र आहेत. ही जी चित्र आहेत ही महायान आणि हीनयान या पंथांच्या माध्यमातून इसवी सन 7व्या शतकामध्ये या संकल्पना दृढ झालेल्या आहेत. आता महायान आणि हीनयान या दोन संकल्पना समजून घेऊ की आपण जवळपास 6 धम्मसंगतीचा अभ्यास केलेला आहे. तर तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये म्हणजे तसं तर दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये 2 मतप्रवाह निर्माण झाले. वज्जी लोकांनी 2 मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे वज्जी लोकांचा महासांघिक संप्रदाय तयार झाला. म्हणजे महासांघिकच पुढे महायानामध्ये परावर्तित झालेला आहे. आणि म्हणून हे जे 2 महायान आणि हीनयान या 2 पंथांमध्ये हीनयान म्हणजे थेरवादी आणि महायान म्हणजे हे बुद्धत्व प्राप्तीसाठी झटणारे, अर्हत पदासाठी काम करणारे हे सगळे उपासक आहेत. आणि हीनयान थेरवादी म्हणजे फक्त निब्बाण प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आता बोधिसत्वाची संकल्पनेनंतर तिसरा एक संप्रदाय वज्रयान, वज्रयानाचा उदय झाला आणि तोही थोड्याच काळात झाला. वज्रयानामध्ये अनेक स्त्री देवता फार लोकप्रिय झाल्या. त्याच्यामध्ये धारिणी, योगिनी, डाकिनी, मंजुश्री, तारा, वज्रपाणी, त्यानंतर मंडली, उग्रतारा, वज्रवाही या देवता लोकप्रिय झाल्या. आणि त्या खास करून भारताच्या उत्तरेला हिमाचल प्रदेश, तिबेट, नेपाळ, भूतान आणि पशेश या पट्ट्यामध्ये या देवता अधिक लोकप्रिय झालेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर काही पुरुष देवता यांना बुद्ध त्यांनी संबोधलेला आहे. त्यापैकी पांढऱ्या रंगातील विरोचन बुद्ध, त्यानंतर पिवळ्या रंगातील रत्नसंभव, निळ्या रंगातील अक्षोभ्य, लाल रंगातील अमिताभ आणि हिरव्या रंगातील अमोघ सिद्ध हे जे पुरुष बुद्ध आहेत ते सर्व त्यांची चरित्र पेंटिंग्स आजही या परिसरामध्ये आहेत. आता हे सगळे जे आहेत बोधिसत्वाची संकल्पना पुढे नेणारे आहेत. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व हे पाली निकायामध्ये सुद्धा स्पष्टपणे आलेलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध स्वतः मध्यम निकायात आणि दिग्घ निकायात म्हणतात की मी ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी बोधिसत्व होतो. आपल्या बुद्धा अँड हिज धम्मा यामध्ये पान नंबर 65 वर सुद्धा लिहिलेलं आहे. बोधिसत्वात करुणा आणि प्रज्ञा प्रामुख्याने असतात. करुणा दाखवण्यात ते मनुष्य आणि प्राणी यामध्ये फरक करत नाहीत. ते सर्वावर समदृष्टीने करुणा करतात. बोधिसत्व हे सर्वांना प्रतिष्ठा, हक्क प्रदान करण्यासाठी जगण्याचा हक्क प्राण्यांना सुद्धा आहे. त्यासाठी बोधिसत्व आपले जीवन सुद्धा अर्पण करतात. त्याचं एक उदाहरण आपण बघूयात की जातक कथा आपल्याला माहित आहे की सुत्त पिटकामध्ये 10व्या नंबरचा जो ग्रंथ आहे की ज्यामध्ये जातक अठ्ठकथा आलेल्या आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्मावर आधारित या जातक अठ्ठकथा आहेत. या साधारणतः 550
जातक कथा आहेत त्यापैकी 547 जातक कथांचा संदर्भ मिळतो. किंबहुना जेवढे लेण्या आहेत, स्तूप आहेत, या स्तूपांमध्ये, लेण्यांमध्ये या जातकावरती शिल्प आणि चित्र तयार केलेली आपल्याला बघायला मिळते. तर यापैकी एक जे जातक आहे की जे मी मगाशी बोललो आत्ता की प्राण्यांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे, तर त्यावर करुणा म्हणजे काय, तर वाराणसीत एक राजपुत्र की जो बोधिसत्व आहे. तर बोधिसत्व असल्यामुळे तो जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेही जाताना शस्त्र सोबत घेऊन जात नसे. तर एके दिवशी असाच तो निघाला तर त्याला रस्त्यामध्ये एक वाघीण अशी अशक्त, असहाय्य अशी पडलेली होती आणि त्याची 5 पिल्लं तिच्या बाजूने दुधासाठी धडपडत होती. परंतु त्या वाघिणीचं शरीर अत्यंत कृश होतं. हे त्या राजपुत्रानं बघितलं आणि त्याला असं वाटलं हिला जगण्याचा अधिकार आहे. आता हिचं खाद्य तर आहे मांस, तर आता काय करायचं. तर त्यांनी आपल्याला स्वतःला त्या वाघिणीसमोर झोकून दिलं. परंतु ती वाघीण त्या राजपुत्राकडे बघत नव्हती. हे राजपुत्राच्या लक्षात आलं की ती काही करू शकत नाही, एवढी अशक्त आहे. मग तिथेच एक कळकाचा बांबू होता. त्या बांबूचं जे चिपाड आहे, चिपाडाने या राजपुत्राने आपली स्वतःची मान कापली आणि ती कापलेली मान त्या वाघिणीच्या समोर टाकली. रक्त बळबळत होतं. ते रक्त त्या वाघिणीने बघितलं, ते चाटलं आणि तिला हुशारी आली आणि तिनं त्या राजपुत्राचं सर्व शरीराचं मांस खाऊन टाकलं. रक्ताने माखलेले शरीर वाघिणीने पूर्ण चाटून पुसून खाल्ले आणि फक्त हाडं ठेवली. ती पिलंसुद्धा तृप्त झाली. हे करुणेचं उत्तम उदाहरण आहे. हे जातक आर्यासूर, प्रथम जातक आहे आर्यासूराचं. म्हणजे बोधिसत्वाला स्वतःचं असं काही नसतं, दुसऱ्यासाठी झटायचं असतं, दुसऱ्यासाठी त्याग समर्पण करायचं असतं. आणि हेच त्याग आणि समर्पण बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे. म्हणून बाबासाहेब बोधिसत्व आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली 4 अपत्य समाजासाठी गमावली आहेत. गंगाधर, राजरत्न, रमेश आणि इंदू ह्या 4ही अपत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गमावलंय. दुःख काय असतं हे बाबासाहेबांना जरी असलं तरी सर्वात मोठं करुणेचं हृदय बाबासाहेबांच्याकडे होतं. कारण त्यांना असंख्य कोट्यावधी मुलांना सांभाळायचं होतं. आणि म्हणून हा जो त्याग आहे, हा त्याग बाबासाहेबांचा म्हणजेच बोधिसत्वाचा आहे. मी समाजाप्रती न्याय देऊ शकलो नाही तर मी माझ्या मस्तकात गोळी झाडून घेईन, असं बाबासाहेब म्हणतात. त्याचं कारणच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बोधिसत्वाचे गुण त्यांच्यामध्ये होते, ते अंगीकारले होते. आणि म्हणूनच कामगार, महिला, मुलं, वृद्ध, शिक्षक अशा असंख्य जात पाहिली नाही, फक्त मानव प्राणी या हेतूनं बाबासाहेबांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्याकडे जी करुणा आहे, करुणेचा महासागर आहे, करुणाशील आहेत, म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत, हे बोधिसत्व होतात. आपण साम्य बघूयात. तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्ध होण्यापूर्वी ते ज्या कपिलवस्तूमध्ये शाक्य कुळाचे राजपुत्र असताना रोहिणी नदीच्या पाण्याचा तंटा जो आहे तो तंटा वाढला आणि तिथं त्यांनी स्वतःहून पवज्जा घेतलेली आहे. पवज्जा घेऊन तंटा थांबवलेला आहे. कारण 2 समुदायामध्ये
जर रक्त क्रांती झाली, युद्ध जर झालं तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील, म्हणून तथागताने हा निर्णय घेतलेला आहे, सिद्धार्थाने हा निर्णय घेतलेला आहे. नंतर तथागत झाले. तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला महाडच्या चौदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह केलेला आहे. अनेक लोकांना हाणामार झाली, जखमी केलं गेलं, तरीही शांततेच्या मार्गाने हा तंटा जो आहे मिटवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून शोषित समाजांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व ठरतात. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी शील पारमिताचे तंतोतंत पालन केलेले आहे. बोधिसत्वाला पारमिता पार कराव्या लागतात, तरच तो बुद्ध होतो. मग पारमिता जे आहेत बाबासाहेबांनी पार केल्याशिवाय बोधिसत्व झालेले नाहीत. कोणकोणत्या पारमिता पार केलेल्या आहेत? तर तथागत भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीने पारमिता पार केलेल्या आहेत बोधिसत्व असताना, तशाच पारमिता म्हणजे शील पारमिता, जी शील पारमिता आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी पाळलेली आहेत. कसं पाळलेली आहेत बघा. शील पारमीमध्ये चारितशील आणि वारितशील, या चारितशीलामध्ये काय आहे तर माझे आई वडील, माता पिता, आजी आजोबा, ताई बहीण भाऊ, मुलगा पत्नी आणि समाज, रोगी यांच्याबद्दल मी कसं वागावं किंवा यांच्याबद्दल मानवाने कसं वागावं हे काही सांगितलेलं नाही. त्याचं स्वतःचं ते चारित्र्य आहे. कसं वागावं ते सांगायची गरज नाही, ते त्याच्यामध्येच आहे. म्हणजे आपल्या आई वडिलांबरोबर, मुलांबरोबर, पत्नीबरोबर त्यांना सांभाळणं, त्यांची जबाबदारी घेणं, हे जे काय आहे हे त्याचं कर्तव्यच आहे. ते सांगायला नको की तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळा, मुलांना सांभाळा, किंवा रस्त्यात रोगी पडलेले आहे जेव्हा रोग्याला तुम्ही मदत करा, हे सांगण्याची गरज नाही. त्याच्या मनामध्ये रोग्याबद्दल कणव असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. म्हणजे तो स्वतःच जाऊन त्या रोग्याची सेवा केली पाहिजे. म्हणजे हे कोणाला सांगण्याची गरज नाही. असं हे चारित्र्यशील बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला, म्हणजे स्वतः पारमिता ती कशी पूर्ण केली तर त्यांना कोणी सांगितलं नाही की अस्पृश्यांसाठी तुम्ही हे काम करा किंवा महिलांसाठी तुम्ही हे काम करा, असं सांगितलं नाही. बाबासाहेबांना त्याची जाणीव होती. ज्या समाजातून ते आले होते, जे अनुभव त्यांनी घेतले होते, त्या अनुभवाच्या जोरावर असं वाटलं की मला माझ्या समाजाला वर आणलं पाहिजे, म्हणून स्वतःहून केलेलं ते कृत्य आहे आणि ते चारित्र्यशील आहे, स्वतःहून केलेला आहे. आणि हा जो काही सदाचारी, सद्गुणी किंवा सर्व सद्गुणाचा आधार म्हणजे चारित्र्यशील हे बाबासाहेबांच्याकडे होतं. दुसरं आहे वारितशील. वारितशील म्हणजे ज्या गोष्टी करण्या अयोग्य आहेत, म्हणजेच की ज्यामध्ये चोरी करणे, खोटं बोलणे, व्यसनाधीनता पाळणे, व्यभिचारी असणं, हत्या करणं, हे या वारितशीलामध्ये येतं. ते सांगावंच लागतं. हे करू नका, ते खाऊ नका, व्यसन करू नका, व्यभिचार पाळू नका, म्हणजे व्यभिचार करू नका. तर हे जे काय आहे हे वारितशीलामध्ये येतं. बाबासाहेब आंबेडकरांनी वारितशीलाचं सुद्धा तंतोतंत पालन केलेलं आहे. आयुष्यामध्ये, उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी कशालाही, कोणत्याही व्यसनाला आपल्या अधीन होऊ दिलेलं नाही. बाबासाहेबांना व्यसन होतं ते म्हणजे फक्त वाचन, लेखन आणि भाषण. तर ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपली चारित्र्यशीलाची आणि वारितशीलाची पारमिता जी आहे ते पूर्ण केलेली आहे. आपण लक्षात घेऊयात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पय्या पारमिता अत्यंत
मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेली आहे. आपल्याला माहीत आहे की विश्वामध्ये एकच व्यक्ती अशी आहे की ज्यांच्या 32 डिग्र्या आहेत आणि 9 भाषेंवरती त्यांचं प्रभुत्व आहे. अनेक पुस्तकं किंवा अनेक ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे आणि अशी एकमेव जगातली व्यक्ती आहे की त्यांनी पुस्तकासाठी, ग्रंथासाठी स्वतंत्र असं घर बांधलेलं आहे. म्हणजे पय्या पारमिता जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तंतोतंतपणे पय्या पारमिता पूर्ण केलेली आहे. आता या पय्या पारमितेचा आपण विचार जर केला तर तथागत भगवान गौतम बुद्धांची जी 32 लक्षणं आहेत, किती 32 लक्षणं, या 32 लक्षणापैकी काही लक्षणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामध्ये दिसतात का, याचं थोडंसं विवेचन आपण करणार आहोत. पहिलं लक्षण आहे सुपतिष्ठित पादता, पादतलचक्कता, आयतपन्नितादि, सत्तुदसदत्ता, करचरण मुदुजालता, असंख्यपाद उद्दगौलोमता, एनीचकंता, सुकुमच्छविता, सुवन्नवन्नता, कोसोहितथगुह्यता, निग्रोध परिमंडलता, अनौनमंत, जानु परिमज्जंता, सिंह पुबद्धकायतादि, रसग्गसग्गिता, अभिनीलेनत्ता, गोपखुमत्ता च, उन्नीसिसता, एकेक कोलमता, उन्नाभुकंटता च, चत्तालीसदंतता, अविरलदंतता च, पह्युत्तजिह्वता, ब्रह्मसरता च, सिंहहनुता, समदंता, सुखदाठता च. यापैकी काही अंश लक्षणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दिसतात. यातलं जे एक लक्षण आहे पहुतजिह्वता किंवा ब्रह्मसरता, हे जे लक्षण आहे, हे लक्षण म्हणजे काय, तर याच्यामध्ये 7 बिंदू आहेत. त्या बिंदूवर आपण पाहूयात की ब्रह्मसरता म्हणजे थेट स्वर, की जो मंजूळ मनाला छेदणारा आवाज, तो भारदस्त आवाज, समूहाला जोडणारा आवाज म्हणजेच ब्रह्मसहरता लक्षण. हे जे ब्रह्मसहरता लक्षण आहे त्यापैकी या ब्रह्मसहरता लक्षणामध्ये 7 बिंदू आहेत की त्या 7 बिंदूवर आपण लक्ष देऊ. तो जो बिंदू आहे पहिला, फरुसवाच पहाय फरुसाय वाचाय पटिविरतो, म्हणजे फरुसवाच पहाय फरुसाय वाचाय पटिविरतो अहोसी, म्हणजेच कठोर वचन बोलत नसत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कठोर वचन कधीच बोलत नसत, नेहमी सत्य बोलत असत. सतत सत्याची प्रचिती येई, म्हणजे कठोर वचनापासून ते अलिप्त राहत. हे पहिले लक्षण. दुसरं लक्षण जे आहे, या सा वाचा नेला कन्न सुखा पेमेनीय हृदय गम्मा पोरी बहुजन कंता, बहुजन मनापा तथारूपी वाच भासिता अहोसी, म्हणजे प्रेम वर्षा करणारी भाषा, कानाला सुखावणारा आवाज, बहुजनांसाठी सातत्याने धडपडणारे व्यक्तिमत्व, लेखन त्यांच्यासाठी, वाचन त्यांच्यासाठी करून सत्य जगापुढे मांडणारे बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे त्यांची ही जी लक्षणं आहेत, काही अंशी लक्षणं बोधिसत्वाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामध्ये आहेत, म्हणून ते बोधिसत्व आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक कृती समाजहितासाठी
पहिला विचार आहे, प्रथम विचार आहे. प्रथम त्यांच्या मनामध्ये विचार येतो. कोणत्याही माणसाला जो विवेकशील आहे तो त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा विचार येतो आणि तो विचार लिखाणात येतो, वाचेत येतो, अभिव्यक्त होतो. आणि हे अभिव्यक्त झालेलं लिखाण किंवा भाषण किंवा वाचन लेखन भाषण हे जे आहे हे अभिव्यक्तीचं जे काय आहे ते पुढे येतं. आणि अशी अभिव्यक्ती बाबासाहेबांनी अनेक वेळा केलेली आहे. मनामध्ये विचार आला की त्याबरोबर हुकूम ते कृती करत. तिसरं लक्षण आहे आकोस भंडन वेहेसकारी. म्हणजे आकोस म्हणजे अपमान, उपमर्द कोणी जरी केला, भंडन म्हणजे भांडण कोणी जरी केलं तर त्या भांडण करणाऱ्यांच्या मनातला द्वेष म्हणजेच विहेसकारी, द्वेष संपवण्याचं, नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. वादाला मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सारे जीवन अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी काम केले. गोलमेज परिषदा, 3 गोलमेज परिषदा, 30, 31, 32 या 3 वर्षामध्ये ज्या गोलमेज परिषदा झाल्या त्याच्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी करून ते प्रत्यक्षात उतरण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि त्याच्या विरोधामध्ये गांधींनी एरवड्यामध्ये उपोषण केलं. आता हे जे विरोध आहे हा विरोध मोडून काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या निमित्तानं केलं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल वेहेसकारी म्हणजे जे काही विरोध असेल तो नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. चौथं लक्षण आहे उब्बादिकं बहुजन मद्दनं. उब्बादिकं बहुजन मद्दनं म्हणजे तळागाळातील समाजाला, त्यांना शोषितांना दुःखातून कष्टातून बाहेर काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्यांच्यासाठी आपलं पूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण त्यांच्या पाठीमागं सत्याची ताकद, सत्य ते तर्काने नव्हे तर वस्तुस्थिती मांडून सत्य लोकांपुढे आणि विरोधकांपुढे सुद्धा सत्य मांडत आणि त्या सत्याच्या जोरावरती बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. 5वं लक्षण आहे आबाळहं गिरं सोन भनी परुसं. आबाळहं गिरं सोन भनी परुसं म्हणजे मूर्खासारखे बरळणारे, बडबड करणारे अनेक लोक असतात. त्यांचं ते कधी मनावर घेत नव्हतं. बाबासाहेबांनी कधीही कठोरवाणी वापरली नाही, तर मूर्खाची मते आपल्या तत्वज्ञानाने ते खोडून काढत. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की 1955ला बाबासाहेब आंबेडकरांचं BBC लंडनला आलेली एक मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींना पूर्ण म्हणजे जगासमोर ओपन केलेलं आहे. ते म्हणतात की गांधीला मी महात्मा मानत नाही. मी गांधीला महात्मा मानत नाही कारण का गांधी यांच्याकडे अस्पृश्याकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो वर्णव्यवस्थेने बरबटलेला आहे. आणि म्हणून गांधीची मतं जी आहेत, काही मतं जी आहेत त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर शब्दाने म्हणजेच त्याचा हे केलेला आहे, प्रतिवाद केलेला आहे आणि गांधीला जगापुढे ओपन केलेला आहे. जाती निर्मूलनाचा प्रश्न असेल म्हणजे जाती निर्मूलनाचा जो प्रश्न आहे हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. गांधींचे अनेक डावपेच बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होते आणि ते उधळून लावण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. 6वं लक्षण आहे मधुरं भणी सुसंहित सखिलं. मधुरं भणी सुसंहितं सखिलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची वाणी मधुर होती, आपलेपणाची होती, काळजांना भेडणारी होती. तसाच आवाज
तथागत भगवान गौतम बुद्धाचा होता. आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी या पृथ्वीवरती लाईट नव्हती, वीज इलेक्ट्रिक नव्हती, त्या काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 2600च्या वर्षापूर्वी जर विचार केला आपण, तर तथागत भगवान गौतम बुद्धांची रात्री प्रवचनं होत असत, धम्मदेसना होत असत. अष्टमीला आणि पौर्णिमेला लाखो लोक ते प्रवचन ऐकत असत. तेव्हा माईकची सोय नव्हती, स्पीकरची सोय नव्हती, पण लाखो लोकांना तथागत भगवान गौतम बुद्धांचा आवाज ऐकायला जात होता. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांची वाणी मधुर होती, आपलेपणाची होती, काळजाला भेडणारी होती. हे साम्य तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वाणीचं साम्य बाबासाहेबांच्या वाणी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व ठरतात. 7वा आहे वाचा सो येरती कन्न सुखा. वाचा सो एरयती कन्न सुखा म्हणजे बाबासाहेबांचं जे वक्तव्य आहे ते कानाला सुखावणारं, गुदगुल्या करणारं असं वक्तव्य. असं एरक नावाचं जे गवत आहे, गवताच्या काडीने जशा गुदगुल्या होतात, आपल्याला कानाला जरा फिरवलं की असं वाटतं, तर त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं जे वक्तव्य आहे ते कानाला गोड लागणारं आणि मनाला भिडणारं असं वक्तव्य होतं. सत्यनिष्ठतेचं वक्तव्य होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यामध्ये जो आलेला आहे त्याला सत्यनिष्ठतेचा अनुभव आलेला आहे आणि तो बाबासाहेबांचा पाईक झालेला आहे. 8वं लक्षण आहे वाचा सुचिन्ह फलमुन भवी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा फलप्राप्तीसारखा आहे, हे आपल्या लक्षात येईल. कसं लक्षात येईल? बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला म्हणजे धर्मांतर केलं, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याआधी 1935ला येवले मुक्कामी मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली. आणि तिथून पुढे 1956ला धर्मांतराचा कालखंड जर आपण बघितला तर या कालखंडामध्ये लोकांना त्यांनी आपल्या वाणीतून, आपल्या शब्दातून बौद्ध धम्म का आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्या एका शब्दावर लाखो अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हाकेला ओ देऊन बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे, अंगीकारलेला आहे. आणि म्हणून वाचा सुचन्न हे त्याचीच फलश्रुती आहे. आणि म्हणून भारतामध्ये पुन्हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो बौद्ध धम्म आहे तो पुनर्जीवित झालेला आहे. आता या सर्व लक्षणावरून आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल की तथागत भगवान गौतम बुद्धांचा अंश, तथागत भगवान बुद्धांचं सत्य, जे सत्य आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी जगापुढे आणलेलं आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व ठरतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म अंगीकारला, बौद्ध धम्म स्वीकारला. काठमांडू येथे झालेल्या जागतिक धम्म परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 15 नोव्हेंबर 1956ला बोधिसत्व या उपाधीने सन्मानित करण्यात आलं. आणि ही जागतिक धम्म परिषद, या जागतिक धम्म परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्स आणि बुद्ध या विषयावरती आपलं मत मांडलेलं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत. माझा विषय इथे संपलेला आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.